दोस्तों, कैसे हैं आप सब। आज हम जा रहे हैं सिलसर लेक। ये सिलसर लेक का ट्रैक है। आपको पता है मैं ब्लॉग तो बनाता नहीं भाइयों, बस आज मेरे क्लाइंट वर्क की छोटा सा ब्लॉग हो जाए। तो ये मेरे कर्नाटक से आए हुए हैं। हाय गाइस, हाय फ्रेंड्स। बोलिए भैया, कैसा रहा फिर आपका टूर। मैं बोलूँगा मराठी में. ओके. तर बघा, आपण हे सुरेंदर भाऊ आहेत. त्यांच्यावर 5 दिवसपासून आपण प्रवास करत आहे. फार सुंदर प्रवास चाललेला आहे. पण आम्ही निघालो वेर स्टार्टेड मनालीपासून आम्ही फिरत छोटे छोटे गाव आहेत. त्यावर हमटा पास गए, फिर सैतान विलेज. हमटा पास बहुत ही बढ़िया जगह है. जीपी आए अभी फिर हम आए कसोल. कसोल से ऊपर एक गांव है जिसका नाम है रसोल. अगर तुम्हाला जर एक सुंदरसं गाव बघायचं आहे आणि एक वाईल्ड एक्सपिरियन्स पाहिजे, यू वॉन्ट टू गो बिहाइंड टाईम, देन यू कॅन ट्राय रसोल. तिकडनं आम्ही पुढं आलो आहे जीबी म्हणून एक गाव आहे. फार सुंदर गाव आहे जीबी. आणि इथे छोटे छोटे फारसे गाव आहेत शेजारी. कुठल्याही गावात तुम्ही वस्ती करू शकता. 2-3 दिवस राहू शकता. स्मॉल मॉडरेट ट्रॅक्स आहेत, सॉफ्ट ट्रॅक्स आहेत. त्यामध्ये एक ट्रॅक आम्ही हे आता सिरोसार लेककडे आपण चाललेलो आहे. तर फार सुंदर ट्रॅक आहे, सॉफ्ट आहे, असं काय जास्त टफ नाही आहे. 5 किलोमीटरचं ट्रॅक आहे. तुम्हाला एवढं सुंदर वाटेल इथे ट्रॅक करून. तर मी रिक्वेस्ट करतो, आपले जे भाऊ आहेत त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, या संपर्क करा. तुम्हाला एक 4-5 दिवस सुंदर एक्सपिरियन्स दाखवतील ह्या भागात. मैडम आप कुछ बोलेंगे थोड़ा सा. It was a very beautiful experience. For the last 5 days we have been slow traveling actually, and GB and though Kasol is very hyped up place, but there are some interior parts which are really very good, and you should definitely come to stay around at least for 4-5 days in GB to experience like a good mountain ride. थैंक यू मैम, थैंक यू. ये भाई अपने कर्नाटक से क्लाइंट आए हुए हैं. अभी हम कर रहे हैं सिलसर लेक. तो ये अब रास्ता है, प्लेन है अभी थोड़ा. अब हम दिखाएंगे आपको सिलसर लेक सीधा. बाय.